नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. उद्या आली आहे अधिक मासातील पुरुषोत्तम पौर्णिमा. या दिवशी फक्त एका नारळाचा उपाय श्रद्धेने केला तर तुमचं प्रत्येक काम मार्गी लागेल. घरातील पैशाची अडचण आमची दूर होईल. लक्ष्मीची कृपा घरावर अखंड राहील, हे मी खात्रीने सांगते. विशेष म्हणजे हा योग 3 वर्षातून एकदाच येतो, म्हणून हा दिवस दुर्लक्ष करून चालणार नाही. ही माहिती तुम्हाला सहज कुठेही मिळणार नाही, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. उद्या अधिक मासातील पुरुषोत्तम पौर्णिमा आलेली आहे. हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला खूप पवित्र मानलं जातं, पण जेव्हा ही पौर्णिमा अधिक मासात येते ना, तेव्हा तिचं महत्व 1000 पटीने वाढतं. पण अधिक मास हा स्वतः भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित मानला जातो. महिन्याला पुरुषोत्तम मास असंही म्हटलं जातं. या काळात केलेली पूजा, जप, दान आणि छोटे छोटे उपाय सुद्धा खूप मोठं फळ देतात, असं आपल्या शास्त्रात सांगितलं आहे. काही लोक खूप मेहनत करतात, रात्रंदिवस कष्ट करतात, पण तरीही पैसा टिकत नाही. घरात सतत खर्च वाढत जातो. एखादं काम होतं असं वाटतं आणि शेवटच्या क्षणी अडथळे येतात. काहींच्या घरात सतत तणाव असतो, विनाकारण वाद होतात, मुलं ऐकत नाहीत, उद्योग व्यवसायात मनासारखी प्रगती होत नाही. कितीही प्रयत्न केले तरी समाधान मिळत नाही. अशा वेळी माणूस पूर्णपणे थकून जातो. म्हणूनच उद्याची ही पुरुषोत्तम पौर्णिमा खूप महत्वाची मानली जाते, कारण या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा सहज मिळते असं मानलं जातं. विशेष म्हणजे उद्या केलेला एक छोटासा नारळाचा उपाय सुद्धा घरातील नकारात्मकता कमी करण्यासाठी आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो. हा उपाय खूप कठीण नाही, कोणालाही सहज करता येईल असा आहे. श्रद्धा आणि विश्वास खूप महत्वाचा आहे. अनेक लोक उपाय करतात पण मनात शंका ठेवतात, मग त्यांना समाधान मिळत नाही. म्हणून उद्या हा उपाय करताना मन शांत ठेवायचं, देवावर पूर्ण विश्वास ठेवायचा. अधिक मासात केलेली सेवा आणि उपाय लवकर फलदायी मानले जातात, कारण हा महिना श्री हरी विष्णू ना अतिशय प्रिय आहे. या काळात घरात शक्य तितकं शांत वातावरण ठेवावं, देवाचं नामस्मरण करावं. विशेष करून पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळची वेळ खूप शुभ मानली जाते. या वेळेला घरात सकारात्मक ऊर्जा वाढते असं मानलं जातं. उद्याच्या दिवशी तुम्ही काही मोठं केलं नाही तरी चालेल, पण हा एक उपाय नक्की करा, कारण हा उपाय घरातील दारिद्र्य कमी करण्यासाठी, पैशाचे मार्ग खुले करण्यासाठी आणि घरात भरभराट येण्यासाठी खूप महत्वाचा मानला जातो. अनेक लोक प्रत्येक पौर्णिमेला हा उपाय करतात आणि विशेष गोष्ट म्हणजे हा उपाय करताना खूप खर्चही येत नाही, फक्त श्रद्धा लागते. म्हणून उद्याचा हा पवित्र दिवस वाया जाऊ देऊ नये. उद्याच्या पुरुषोत्तम पौर्णिमेला हा उपाय शक्यतो संध्याकाळी करायचा. संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता, पण शक्य असेल तर 6 ते 9 या वेळेत केला अधिक शुभ मानला जातो, कारण ही वेळ माता लक्ष्मीच्या आगमनाची वेळ मानली जाते. घरात त्या वेळेला शांतता, प्रसन्नता असेल तर त्याचा चांगला परिणाम जाणवतो. सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, उपाय करण्यापूर्वी घरात भांडण, ओरड, चिडचिड असू देऊ नका, कारण देव कार्य करताना घरात शांत वातावरण असणं खूप महत्वाचं असतं. म्हणून शक्य असेल तर संध्याकाळी घर स्वच्छ करून घ्या, देवघर स्वच्छ पुसून घ्या, मुख्य दरवाजाही स्वच्छ ठेवा, कारण मुख्य प्रवेशद्वारातूनच सकारात्मक ऊर्जा घरात येत असते. उपाय सुरू करण्यापूर्वी देवघरात दिवा लावायचा आहे. तुपाचा तेलाचा दिवा लावला तरी चालेल. त्यानंतर अगरबत्ती, धूप लावायचे आहे. घरातील वातावरण प्रसन्न होतं, मन शांत होतं, आपण जे काही करतो त्यात एकाग्रता राहते. यानंतर मुख्य दरवाजाजवळ हे एक दिवा लावायचा आहे. अनेक लोक ही छोटी गोष्ट दुर्लक्ष करतात, पण पौर्णिमेच्या दिवशी मुख्य दरवाजाजवळ दिवा लावणं खूप शुभ मानले जातं, कारण माता लक्ष्मीचा प्रवेश घरात सुख, समाधान, भरभराट घेऊन येतो अशी श्रद्धा आहे. आता उपायासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे. नारळ घेताना तो नवीन असा, आधी पूजा केलेला नसावा. शक्यतो ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ घ्यायचा आहे, कारण असा नारळ शुभ मानला जातो. पूर्ण नारळ सोलायचा नाही, फक्त वरच्या बाजूला थोडासा शेंडा स्वच्छ करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला 5 कापूर वड्या लागतील. भीमसेन कापूर असेल तर उत्तम, नसेल तर साधा कापूर घेतला तरी चालेल. त्या कापूर वड्यात थोड्याशा तुपात भिजून घ्यायच्या. फार तूप घालायची गरज नाही, हलकसं लावायचं आहे. आता एक ताट घ्यायचं, त्या ताटात नारळ ठेवायचं. नारळाची शेंडी देवाच्या दिशेने राहील अशी ठेवायची, त्यावर एक कापूरवडी ठेवायची. इथे एक गोष्ट लक्षात घ्या, उपाय करताना घाई करू नका, शांतपणे करा, कारण श्रद्धेने केलेल्या छोट्या गोष्टीचेही मोठं फळ मिळतं असं मानलं जातं. यानंतर थोडीशी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी असेल
तर उत्तम, नसेल तर काळी मोहरी घेतली तरी चाल. फक्त एक चिमूटभर मोहरी पुरेशी आहे, जास्त घेण्याची गरज नाही. ही मोहरी सर्वप्रथम घरातील लहान मुलांवर उतरायची आहे. डोक्यावरून पायापर्यंत 7 वेळा हलक्या हाताने उतरायची. मग घराच्या मुख्य दरवाज्यावरूनही 7 वेळा उतरायची. यामुळे घरातील नजरदोष, नकारात्मकता कमी होते. अनेक घरात सतत चिडचिड असते, मुलं हट्टी होतात, कामात अडथळे येतात, पैसा येऊनही टिकत नाही. अशा वेळी हा उपाय श्रद्धेने केला तर शांतता जाणवू लागते, असं अनेक लोक सांगतात. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, कारण अधिक मासातील पुरुषोत्तम पौर्णिमेला केला जाणारा हा उपाय खूप जुनी परंपरा मानली जाते. आता मोहरी उतरवून झाल्यानंतर नारळावर ठेवलेली कापरवडी प्रज्वलित करायची आहे. कापूर पेटवल्यानंतर त्या जळत्या कापरावर हलक्या हाताने ही मोहरी टाकायची आहे. त्यानंतर शांतपणे देवाचं नामस्मरण सुरू करायचं आहे. तुम्ही श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणू शकता. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा वारणत्रही म्हणू शकता. तुम्हाला जो मंत्र सहज म्हणता येईल तोच मंत्र म्हणायचा. मन दुसरीकडे नको, त्यावेळेला फक्त देवाचं स्मरण करायचं. एक कापूरवडी संपत आली की दुसरी ठेवायची. अशा प्रकारे 5ही कापूरवड्या एका मागून एक जाळायच्या आहेत. हा नारळ देवघरासमोर ठेवायचा आहे. देव उठायचं नाही, शांतपणे पूर्ण उपाय करायचा आहे. शेवटची कापूरवडी जळत असताना तिचा धूर संपूर्ण घरात फिरवायचा आहे. विशेष करून मुख्य दरवाजा, स्वयंपाकघर, जिथे पैसे ठेवतात त्या जागा आणि घराचे कोपरे इथे हा धूर फिरवायचा, कारण अशा ठिकाणी सकारात्मक ऊर्जा वाढते असं मानले जातं. अनेक वेळा घरात कारण नसताना जडपणा जाणवतो, काही कामात मन लागत नाही, सतत चिंता वाटते. अशा वेळी पौर्णिमेच्या दिवशी कापूरचा धूर घरात फिरवणं खूप शुभ मानले जातं. विशेष करून अधिक मासातील पुरुषोत्तम पौर्णिमेला हा उपाय अधिक प्रभावी मानला जातो. धूर फिरवून झाल्यानंतर पुन्हा तो नारळ देवघरासमोर आणून ठेवायचा आहे आणि मग दोन्ही हात जोडून भगवान श्री हरी, विष्णू आणि माता लक्ष्मीला मनापासून प्रार्थना करायची आहे. घरात सुख शांती राहू दे, घरातील अडचणी दूर होऊ दे, कष्टाला योग्य फळ मिळू दे, घरातील वादविवाद कमी होऊ दे, मुलांवर कुटुंबावर तुमची कृपा राहू दे, अशी साध्या शब्दात प्रार्थना करायची आहे. मोठमोठे मंत्र म्हणणे आवश्यक नाही, देवाला फक्त मनापासून केलेली प्रार्थना महत्वाची असते. यानंतर हा नारळ रात्रभर देवघरात ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी हा नारळ वाहत्या पाण्यात विसर्जित करू शकता. जर ते शक्य नसेल तर एखाद्या झाडाखाली स्वच्छ जागी ठेवला तरी चालेल, पण घरात पुन्हा वापरायचं नाही. आणखी एक महत्वाची गोष्ट, उपाय करताना जर नारळाला तडा गेला, फुटला तर घाबरायचं नाही. अनेक लोक लगेच अशुभ समजतात, तसं नाही. अशा वेळी तो नारळ विसर्जित करायचा आणि शांत राहायचं. प्रत्येक पौर्णिमेला श्रद्धेने हा छोटासा उपाय केला तर घरातील वातावरण बदल जाणू लागतो, मन शांत राहतं, घरात सकारात्मकता वाढते. सर्वात महत्वाचं म्हणजे देवावरचा विश्वास आणखी मजबूत होतो. उद्या श्रद्धेने हा उपाय नक्की करा. भगवान श्री हरी, विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्या घरावर कृपा करू. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होत, घरात सुख समाधान भरभराट कायम राहू ही स्वामींचरणी मनापासून प्रार्थना. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. धन्यवाद.